आणि पाकिस्तानला लक्षात राहील असंच उत्तर द्या, हे वक्तव्य आहे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचं। सरकारनं कडक कारवाई करावी आणि पाकिस्तानला कायम लक्षात राहील असा धडा शिकवावा, असं आवाहन जावेद अख्तरांनी केलंय। आता आर्या पार होऊन जाऊ द्या असं म्हणत त्यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। मैं रिक्वेस्ट करता हूं सरकार से, दिल्ली की सरकार, कि ये बहुत बार हो गया है, एक बार नहीं हुआ है। ये आप देखिए इतिहास के पिछले 75 बरस में हर 2-3 साल बाद ऐसा एक हंगामा होता है। अब आप स्टेप लीजिए, ये सरहद पे कुछ फुलझड़ियाँ छोड़ने से काम नहीं चलेगा। अब कोई सॉलिड स्टेप लीजिए। इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं हैं, कि इन्हें याद रहे। अभी तक इन्हें याद नहीं हुआ है, तो ये क्या होगा ये तो अजीत पवार साहब बता सकेंगे, प्रफुल्ल भाई बता सकेंगे, भुजबल साहब बता। मैं तो जानता नहीं इतना राजनीति को, लेकिन मैं इतना जानता हूँ कि अब वक्त आ गया है कि एक आर और पार की बात हो जाए। याच पहलगाम हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी भारताची सर्वोच्च तपास यंत्रणा NIAनं कंबर कसली आहे। हा हल्ला नेमका कसा केला गेला होता, दहशतवादी कुठून आले आणि कसे आले, त्यांनी पर्यटकांना टार्गेट नेमकं कसं केलं याचा तपास करण्यासाठी, शोध घेण्यासाठी NIAकडनं बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंगचा आधार घेतला गेलाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नरसंहार केला। निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क झाली आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्र NIAनं हाती घेतली आहेत। NIAची टीम बैसरन व्हॅलीत तळ ठोकून आहे। हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी 3D मॅपिंगचा उपयोग केला जातोय। या प्रणालीत हल्ल्याच्या जागेचा 3D नकाशा तयार केला जातो। ड्रोन, लेझर स्कॅन, कॅमेऱ्याच्या मदतीनं मॅपिंग केलं जातं। जागेची लांबी, रुंदी, उंचीबाबत नेमकी माहिती घेतली जाते। त्यामुळे दहशतवादी कुठून आले याचा अंदाज बांधण्यास मदत होणार आहे। लपण्याच्या जागा, पळवाटांची माहितीही मिळणार आहे। सोबतच हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा अंदाज बांधता येणार आहे। हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी संपर्कासाठी चीनी टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं समोर आलंय। दहशतवाद्यांकडे असलेलं तंत्रज्ञान, मग ते कम्युनिकेशन म्हणजे बोलण्याचं असो की मॅपिंगचं असो की मॅप रिडिंग करण्याचं असो, हे आपल्या तंत्रज्ञानापेक्षा पुढे होतं, कारण हे सगळं चीनी तंत्रज्ञान होतं आणि हे ओपन सोर्स म्हणजे ओपनमध्ये मिळत नाही। आणि गलवानच्या लढाईनंतर आपण जे अनेक चीनी ॲप्स बॅन केली होती, त्याच्यामधली काही चीनी ॲप्स वापरली गेली असावी। दरम्यान पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि संरक्षण दलाकडून छापेमारी केली जातीये। पहलगाम हल्ल्यामागे हाशिम मुसा या दहशतवाद्याचा हात असल्याचं तपासात उघड झालंय। तो पाकिस्तानचा नागरिक असून पाक सैन्यातील स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे। विशेष प्रशिक्षणानंतर मुसा लष्कर-ए-तोयबासाठी काम करू लागला। पहलगाम हल्ल्याची सूत्र यात हाशिमकडे होती। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांना प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग होता। तसंच काश्मीरमध्ये भारतीय नागरिक, विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यात मुसाचा हात असल्याचं तपासातून उघड झालंय। आता हाशिम मुसाचा हँडलर त्याला काश्मीरमधून पाकिस्तानात नेण्यासाठी प्रयत्न करतोय, पण भारतीय तपास यंत्रणांनी त्यांची चहूबाजूनं नाकाबंदी केली आहे। तो सध्या आपल्या साथीदारांसह पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात कुठेतरी लपला असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळेच तपास यंत्रणांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।